नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ. राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आणि जर तुम्ही चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा आणि ऑलवर क्लिक करा. फक्त सबस्क्राईब करून तुम्हाला पुढच्या नोटिफिकेशन येत नाही, तर घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक केलं तरच आपल्याला पुढच्या सर्व नोटिफिकेशन मिळेल, हे लक्षात घ्या. ठीक आहे, चला आपण बघत आहोत विषय खगोल, संपूर्ण खगोल. त्याच्यानंतर आपण जगाचा भूगोल, भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल आपण हे बघणार आहोत. तर आता लक्षात घ्या, राज्यसेवा, PSI, STI, ASO, तलाठी म्हणा, त्यानंतर सगळ्या प्रकारच्या सरळ सेवा या सर्व वर्ग 3 वर्ग 4च्या परीक्षांसाठी हे सेशन अत्यंत महत्त्वाचे आहे. याच्यासोबतच आयोगाचे झालेले सर्व प्रश्न सुद्धा आपण या ठिकाणी घेणार आहोत. आणि इथे काय म्हणून सांगा, आपण संपूर्ण या ठिकाणी नोट्स सुद्धा, ह्या ज्या नोट्स आहे, हे जे कंटेंट आहे, आपण काय सांगा वेगवेगळ्या पुस्तकातून या ठिकाणी तयार केलेला आहे. तर हा सर्व कंटेंट तुम्हाला आपल्या ॲपमध्ये मिळेल. ॲपमध्ये नोट्स या सेक्शनमध्ये गेल्यावर तुम्हाला हा कंटेंट त्या ठिकाणी आपल्याला काय सांगा पाहायला मिळेल, हे लक्षात घ्या. चला तर सुरुवात करूया. लक्ष द्या प्रत्येकानं. इथे काय म्हणत आहे बघा, हा आपला जो तुम्हाला इथे बोर्डवर दिसत आहे, तर हे लक्षात घ्या. तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन त्या ठिकाणी राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ असं सर्च करून हा लोगो आहे ॲपचा, त्या ॲपमध्ये जाऊन नोट्समध्ये ह्या सगळ्या नोट्स तुम्ही मिळवू शकता. तिथे पर्टिक्युलर विषयांच्या आणि संपूर्ण विषयांच्या बॅचेस आहे, त्यासुद्धा तुम्ही परचेस करू शकता, हे लक्षात घ्या. चला पुढे जाऊया आणि आता आपण विषयाला सुरुवात करूया. आता अभ्यासासाठी आपण भूगोलाचं विभाजन केलेलं आहे. तर एकूण अभ्यासासाठी आपण भूगोलाचं विभाजन कसं कसं केलेलं आहे ते मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहोत. तर बघा, अभ्यासाकरिता भूगोलाचं विभाजन पहिल्यांदा आपण विश्व भूगोल बघणार आहोत, म्हणजे संपूर्ण खगोल बघणार आहोत. खगोलमध्ये काय, तर आपलं ब्रह्मांड म्हणा, विश्व म्हणा, नंतर गॅलेक्सीज म्हणा, तारका समूह म्हणा, आकाशगंगा, त्याच्यामध्ये काय सांगा तारे, ग्रह, बटुग्रह या सगळ्यांचा अभ्यास होईल, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपण जगाचा भूगोल बघणार आहोत. नंतर आपण आपल्या पर्टिक्युलर भारताचा भूगोल आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल आपण बघणार आहोत. तर आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत सर कशापासून, विश्व भूगोल म्हणजे कुठून सांगा खगोल, येथून सुरुवात करणार आहोत. मग आता आपल्याला विश्व म्हणजे काय, ब्रह्मांड म्हणजे काय, या गोष्टी पहिल्यांदा माहीत करून घेणं या ठिकाणी अत्यंत जरुरी आहे, गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. संपूर्ण खगोल किंवा विश्व भूगोल ह्यापासून आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत, हे लक्षात घ्या. चला लक्ष द्या प्रत्येकानं. सर कसं राहील बघा, विश्व म्हणजे काय, ब्रह्मांड म्हणजे काय, या विश्वामध्ये या ब्रह्मांडामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो, तर एकदम साधी सोपी अत्यंत काय सांगा सरळ संकल्पना आहे. डेफिनेशन म्हणजे पहा, सूक्ष्म अणूपासून, सूक्ष्माती सूक्ष्म अणूपासून. मग सर तुम्ही म्हणाल सर अणू म्हणजे काय, तर अणू म्हणजे काय, तर काय म्हणून सांगा पदार्थाचा शेवटचा घटक ज्याचे पुन्हा विभाजन रासायनिक किंवा भौतिक पद्धतीने करता येतं नाही. अणूचा आकार केवढा असतो सर, जर समजा तुम्ही सुई बघितली असेल तर सुईच्या टोकावर अब्जावधी अणू त्या ठिकाणी काय सांगा बसू शकतात. एवढा अणू डोळ्याने दिसत नाही. अणूचे रासायनिक किंवा काय म्हणून सांगा भौतिक पद्धतीने विभाजन करता येत नाही. तर अशा अत्यंत सूक्ष्माती सूक्ष्म अणूपासून तर महाकाय आकाशगंगेपर्यंत, जशी आपली आकाशगंगा आहे आणि द मिल्की वे, आणि आपल्या आकाशगंगेमध्ये काय सांगा आपली म्हणजे सूर्यमाला आहे, एक सूर्यमाला, तशा अगणित सूर्यमाला आहे, हे लक्षात ठेवा. तर आता तुम्हाला सांगतो, तर एक सूक्ष्माती सूक्ष्म अणूपासून तर महाकाय आकाशगंगेपर्यंतचा भाग हे संपूर्ण म्हणजे काय आहे सर, तर हे संपूर्ण म्हणजे कोण आहे सांगा, विश्व आहे, हे लक्षात घ्या. आता बघा, मग विश्वामध्ये कशा कशाचा समावेश होतो ह्या ठिकाणी मी ऍड केलेला आहे. बघा, तर सर्व दीर्घिका, सर्व गॅलेक्सीज, त्यांच्यातील अवकाश, अवकाश म्हणजे पोकळी, 2 ग्रहामध्ये, एक काय म्हणून सांगा बुध, दुसरा मंगळ, ह्यांच्यामध्ये जो स्पेस असतो, स्पेस म्हणजे अवकाश होय, हे लक्षात ठेवा. तर सर्व दीर्घिका, त्यांच्यामधील पोकळी, अवकाश आणि त्यांच्यामधली एनर्जी
या सर्वांचा समावेश विश्वामध्ये होतो. मग विश्वामध्ये सर कोणकोणता कंटेंट येतो तर काय सांगा, आपण असं म्हणा विश्व म्हणजे काय सर, ब्रह्मांड म्हणजे काय, एकदम सूक्ष्माती सूक्ष्म अणूपासून तर महाकाय आकाशगंगेपर्यंत असणाऱ्या सर्व घटकाला विश्व किंवा काय सांगा ब्रह्मांड असं म्हटल्या जाते. मग त्याच्यामध्ये काय काय येतं तर ते बघा, आपण त्याच्यात काय काय येतं तर सर्व दीर्घिका, त्यांच्यातील अवकाश आणि ऊर्जा या सगळ्यांचा समावेश कशामध्ये होतो तर ह्या सर्वांचा समावेश विश्वामध्ये होतो असं लक्षात ठेवा. आता बघा तुम्हाला सांगतो, ही जी विश्वाची निर्मिती आहे ती अशी काय सांगा, चटकन आपण चुटकी वाजवली आणि विश्वाची निर्मिती झाली असं अजिबात झालेलं नाही आहे, हे लक्षात घ्या. विश्वाची निर्मिती अशी झालेली नाही आहे. मग तुम्ही म्हणाल सर विश्वाची निर्मिती झाली कशी तर बघा तुम्हाला सांगतो, ती एकाच वेळी झालेली नाही, ती हळूहळू झालेली आहे. बघा हळूहळू हे विश्व संपूर्ण उत्क्रांत होत गेलेला आहे, विस्तार पावत गेलेला आहे. जसं तुम्ही जर समजा एखादा, आणि आजही ते विश्व विस्तार पावत आहे, आजही ते विश्व काय सांगा मोठं होतं आहे. जसा एखादा बलून घ्या, बलूनवर पेनाने डॉट करा आणि त्याच्यामध्ये बलूनमध्ये हवा भरणं सुरू करा. मग ते बलूनवरचे डॉट जे आहे, जे टिंब आहे ते दूर 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 जातात. तर तसं हे विश्व उत्क्रांत पावत गेलेलं आहे, काय सांगा विस्तार पावत गेलेला आहे असे लक्षात घेऊया. म्हणून विश्वाची निर्मिती एकाच वेळी झालेली नाही, ते क्रमाक्रमाने उत्क्रांत होत आहे. आजही काय म्हणून सांगा वाढत आहे विश्वाचा पसारा. त्यामुळे काळ म्हणजे काय सांगा, जेव्हा विश्वाची निर्मिती झाली तो पॉइंट लक्षात घ्या. हा काळ देखील विश्वाचा एक अविभाज्य घटक आहे असे आपण लक्षात घ्यायचे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, आता विश्वाबद्दलच्या काही फॅक्ट, म्हणजे समजा तुम्हाला विचारलं आणि परीक्षेत आलं तर मित्रांनो उत्तर देता आली पाहिजे, बाकी काही मॅटर नाही, हे लक्षात घ्या. मग आता बघा, म्हणजे हे विधान सत्य आहे का, हे विधान असत्य आहे का, असे तुम्हाला काय सांगा त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. तर बघा, विश्व सातत्याने विस्तारत आहे, सातत्याने. जेव्हापासून विश्वाची निर्मिती झाली त्या वेळेपासून विश्व आज सुद्धा, आता सुद्धा सातत्याने त्याचा काय होऊन राहिला तर सातत्याने त्याचा काय सांगा विस्तार होत आहे. आता विश्व जे कसा क्रम लागतो, विश्वामध्ये कोण सांगा दीर्घिका, गॅलेक्सी म्हणा, आकाशगंगा, त्याच्यानंतर मोठमोठ्या सूर्यमाला, जशी आपली सूर्यमाला आहे तिच्यामध्ये 8 ग्रह आहे, बटुग्रह आहे, लघुग्रह आहे तसं. आणि त्याच्यामध्ये बघा पृथ्वीपर्यंत येताना पहिल्यांदा विश्व, दीर्घिका, आकाशगंगा, सूर्यमाला आणि काय सांगा पृथ्वी असे लक्षात घेऊया, हे समजून घ्या. बघा विश्व कसे आहे सर, तुम्हाला सांगतो विश्व कसं आहे, अखंड आहे, अनंत आहे, अगणित आहे, असीमित आहे. लक्षात घ्या, विश्व कसं आहे तर अखंड आहे, अनंत आहे, असीमित आहे, अगणित आहे, हे लक्षात ठेवायचं आपण. बघा विश्व निर्मितीचा सिद्धांत कोणी मांडला हा प्रश्न विचारते आपल्याला, शेकडो वेळा येऊन गेला. ठीक आहे, विश्वनिर्मितीचा सिद्धांत कोणी मांडला. मग इथे बघा विश्वनिर्मितीचा सिद्धांत म्हटल्यावर अलेक्झांडर फ्राइडमन, लक्षात घ्या अलेक्झांडर फ्राइडमन आणि अबे जॉर्जेस लेमेत्रे ह्यांनी मांडलेला आहे. ह्यांनी काय केलं सांगा, यांनी एक सिद्धांत मांडला आणि विश्व कसं निर्माण झालं याची त्यांनी थेरी सांगितली. तर त्याच थेरीला बिग बँग थेरी असं म्हटलं जाते. आता बिग म्हणजे मोठा, महान, लक्षात घ्या बिग बँग म्हणजे तर महाविस्फोट सिद्धांत त्याला असं म्हटलं जाते. मग 2-3 प्रश्न बघा, विश्वनिर्मितीचा सिद्धांत कोणी मांडला, अलेक्झांडर फ्राइडमन आणि अबे जॉर्जेस काय सांगा लेमेत्रे. बऱ्याचदा काय सांगा हे अलेक्झांडर फ्राइडमन हे नाव काय सांगा इथे काय सांगा सायलेंट केलं जाते आणि याच्यावरच आन्सर केलं जाते. अबे जॉर्जेस लेमेत्रे यांनी सर्वप्रथम हा सिद्धांत मांडला. मग तुम्हाला म्हणते बिग बँग थेरी कोणी मांडली, तरी ह्या दोघांची नावं अबे जॉर्जेस लेमेत्रे आणि अलेक्झांडर फ्राइडमन. आणि त्याच्यानंतर महाविस्फोट सिद्धांत कोणी मांडला, तरीही त्याचंही उत्तर अलेक्झांडर फ्राइडमन आणि काय सांगा अबे जॉर्जेस लेमेत्रे असंच उत्तर आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट नंतर वरील सिद्धांतावर मग चर्चा कोण केली, सर चर्चा कोण केली, सर डिस्कशन कोणी केलं, ह्या 2 लोकांनी केलं. आता हे 2 लोक कोण, ग्रॅवे आणि बोस ह्यांनी त्या सिद्धांताचं काय सांगा संशोधन केलं. पुढे हे सर्व डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत. बऱ्याच लोकांनी त्या सिद्धांताला विरोध केला आणि बऱ्याच लोकांनी त्याला सपोर्टही केला. त्याची त्यांनी कारणे दिली, असं का नाही, काहींची कारणे ते देऊ शकले, काहींची देऊ शकले नाही, ते आपण काय सांगा पुढे बघणार आहोतच, हे लक्षात घ्या.
तर आता चला थोडंसं काय सांगा पुढे जाऊया. विश्वनिर्मितीचा सिद्धांत कोण कोण म्हटलं तुम्हाला? अलेक्झांडर फ्राइडमन, अबे जॉर्जेस लेमेत्रे यांनी सर्वप्रथम मांडला आणि मग बरेच सिद्धांत आले, पण हा प्रथम बिग बँग थेअरी वरील सिद्धांतावर ग्रॅवे आणि बोस यांनी काय सांगा संशोधन केले. तर आता बघा इथून आपण काय सांगा विश्वाचा भूगोल बघत आहोत. त्यात ब्रह्मांड म्हणजे काय? तर आधी सांगितलं त्याप्रमाणे अणुपासून तर आकाशगंगेपर्यंतच्या सर्व बाबींना ब्रह्मांड असे म्हटले जाते. एकदम छोटासा पार्ट, एकदम काय सांगा मायनर पार्ट, ॲटम पासून तर काय सांगा गॅलेक्सी पर्यंतचा जो सगळा भाग आहे, एकदम काय म्हणून सांगा अणुपासून तर महाकाय अशा काय सांगा आकाशगंगेपर्यंतच्या सर्व भागाला ब्रह्मांड विश्व असे म्हटले जाते. ब्रह्मांड कसं आहे म्हटलं होतं मी? अनंत आहे, असीमित आहे, अगणित आहे, अथांग आहे, अमर्याद आहे आणि सुरुवातीपासून जेव्हापासून महाविस्फोट झाला तेव्हापासून ते आजही विस्तार पावत आहे, हे लक्षात ठेवा. बघा यामध्ये विविध उपग्रह, आकाशगंगा, अवकाशीय ग्रह गोल, त्याच्यामध्येच आपली पृथ्वी, आपला सूर्य, आपले सर्व ग्रह, उपग्रह, बटुग्रह, लघुग्रह, धूमकेतू या सगळ्यांचा समावेश कशामध्ये होतो सर? तर त्या काय सांगा म्हणजे ब्रह्मांड विश्व या संकल्पनेमध्ये होतो, असे लक्षात घेऊया. तर आता बघा इथून अत्यंत महत्त्वाचा कंटेंट आपण बघणार आहोत. खूप जास्त महत्त्वाचा कंटेंट आपण बघणार आहोत, हे लक्षात घ्या. तर विश्वातील अंतरे मोजण्याची एकके आपण पाहणार आहोत. विश्वातील अंतरे मोजण्याची एकके, अंतरे मोजण्याची एकके. बघा तर आता तुम्हाला पहिल्यांदा प्रश्न, आता हे अंतर मोजणे हे मनातच कुठून आणलं? अरे बाबा अंतर मोजावं लागेल ना आपल्याला. हा गोल त्याच्यापासून किती दूर आहे? पृथ्वी मंगळापासून किती दूर आहे? लक्षात घ्या. मग आपल्या पृथ्वीपासून सूर्य किती दूर आहे? सूर्यापासून पृथ्वी किती दूर आहे? तर हे सगळं आपल्याला पहिल्यांदा त्याचे कंटेंट माहीत असणं जरुरी आहे. त्याच्यावर प्रश्न येतात. विश्वातील अंतरे मोजण्याचे एकक, तर अशी एकूण किती एकक आहे? तर या प्रश्नाचं पहिल्यांदा उत्तर द्यायचं आपण की विश्वातील अंतरे मोजण्याची एकूण 3 एकके आहेत. सर किती आहेत? 3. बघा मग एक बघा एकूण किती एकक आहेत? 3 एकक आहेत. तर एकक पहिलं बघा, एकक पहिलं त्याला AU ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. ॲस्ट्रॉनॉमिकल म्हणजे काय झालं तर खगोलीय एकक, युनिट म्हणजे एकक, खगोलीय एकक हे पहिलं. दुसरं बघा लाईट इयर, प्रकाश वर्ष. दुसरं कोण सर? प्रकाश वर्ष, लक्षात ठेवा. आणि तिसरं आहे ते पारसेक. तर अशी 3 एकक या ठिकाणी आहे. पहिलं आहे AU ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे खगोलीय एकक, आणि काय सांगा दुसरं आहे लाईट इयर म्हणजे प्रकाश वर्ष, आणि तिसरं जे आहे त्याला पारसेक असं म्हटलं जातं. सर काय म्हटलं जातं? पारसेक. अशी 3 एकक आहे. हे पहिल्यांदा या ठिकाणी काय करायचं सांगा लक्षात ठेवायचं. तर आता बघा बोर्डवर सगळ्या गोष्टी मी काय केलेल्या आहे? ऍड केलेल्या आहे. व्यवस्थित याचा अभ्यास करायचा. पहिले एककाला आपण सुरुवात करूया आणि ते पहिलं एकक म्हणजे कोण आहे? तर हे आहे ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. बघा लक्षात घ्या, खगोलीय एकक AU. हा आता बघा खगोलीय एकक म्हणजे काय? तर एकदम सिंपल, ही आहे कोण सांगा? पृथ्वी, आणि हा कोण आहे दादा? सूर्य. ठीक आहे, ही पृथ्वी सूर्य. तर पृथ्वीपासून सूर्यापर्यंतचे जे अंतर आहे, पृथ्वीपासून काय सांगा सूर्यापर्यंतचे जे अंतर आहे असं आपण कन्सिडर करूया. बघा सर किती? तर 15 कोटी किलोमीटर. हे बघा पृथ्वीपासून सूर्यापर्यंत जे अंतर म्हणून आपण, हे बघा की काही पुस्तकात 1496 असं दिलं जाते. तर आपण काय म्हणू सांगा? तर इथे काय म्हणू सांगा? तर 15 कोटी किलोमीटर हे जे अंतर आहे, तर याला म्हणायचं आपण एक ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. सिंगल डेफिनेशन बघा, पृथ्वीपासून सूर्यापर्यंतचे सरासरी अंतर. कसं अंतर सांगा? ॲव्हरेज डिस्टन्स, सरासरी अंतर म्हणजे खगोलीय एकक होय. आता इथे तुम्हाला व्हॅल्यू विचारते, मूल्य विचारलं जाते, व्यवस्थित उत्तर द्यायची. बघा एक ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट होय, कुठून कुठपर्यंत? पृथ्वीपासून सूर्यापर्यंतचं अंतर. मग मूल्य त्याचं किती आहे? एक ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे किती? 1.5 गुणिला 10⁸ काय सांगा किलोमीटर. बघा 10⁸ काय सांगा 8 किलोमीटर. मग इथे कसं करूया? ह्याला जर तुम्ही कन्वर्ट जर करतो म्हटलं तर हे लक्षात घ्या की इथे काय करा, हे 15 × 15 करा. लक्षात घ्या म्हणजे इथे 1.5 त्याच्यावर किती शून्य द्या सर? बघा इथे गुणिला 10⁸ म्हणजे 1 वर किती शून्य सांगा? 8 शून्य.
हां, अशा प्रकारे किती म्हणून सांगा 8 शून्य हे लक्षात ठेवा. तर आता 8 शून्य दिलेले आहे म्हणून हे इथे 15 एक 15 झाले, लक्षात घ्या. आणि 15 एक 15 म्हटल्यावर हे 1 2 3 4 5 6 7 8 शून्य. ओके, तर हे झालं तुमचं कॅल्क्युलेशन. त्याच्यापैकी इथं पॉईंट नंतर पॉईंट द्या. आता उरले किती हे बघा रे, इथं आपण किती अंतर आहे सूर्यापासून पृथ्वीचं अंतर किती, तर हे बघा. आता हे पॉईंटच्या नंतरचा अंक सोडून द्या. हे एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी. सर किती कोटी, तर सूर्यापासून पृथ्वीपर्यंतचं अंतर किती, हा एक प्रश्न. तर आपण उत्तर देऊ काय सांगा, 15 कोटी किलोमीटर आहे. लक्षात घ्या 15 कोटी किलोमीटर. मग आता बघा इथे आपण कसं करणार आहोत, हे बघा 1.5 गुणिला 10⁸ म्हणजे कोण होते, तर हे होते एक ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट होते. हे होते सिंगल ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. सर कसं, तर बघा 1.5 गुणिला 10⁸ हे किलोमीटर. आता 1 किलोमीटर म्हणजे बरोबर किती सांगा, 1000 मीटर होते. बघा मग आता ह्या 10⁸ मध्ये कधी कधी समस्या येते. मग एक ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे 1.5 हे सारखंच राहते. लक्षात घ्या 1.5 गुणिला हे 10⁻11 इथे लक्ष द्यायचं मीटर, कारण हे 8 याच्यात प्लस किती होईल सांगा 3, पॉवर कितीने वाढेल सांगा 3 ने, कारण 8 आणि 3 11. म्हणून इथे मीटरमध्ये जेव्हा कन्वर्ट झालेलं असते तर एक ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे काय, तर तेव्हा उत्तर द्यायचं आपण की 1.5 गुणिला 10⁻11 मीटर. लक्षात घ्या म्हणजे किलोमीटरचे मीटरमध्ये करण्यासाठी किलोमीटरवर काय सांगा 3 झिरो द्यावे, हे लक्षात घ्या. तर आता परत एक गोष्ट तुम्हाला सांगतो की ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट बद्दलच्या 2-3 गोष्टी पटापट लक्षात ठेवायच्या. आपण सर कशा लक्षात ठेवायच्या ते सांगा आम्हाला. तर बघा काय म्हणायचं की पृथ्वीपासून सूर्यापर्यंतचं जे अंतर होय त्याला काय म्हणायचं, एक खगोलीय एकक असं म्हटल्या जाते. आणि हे अंतर किती आहे, तर आपण उत्तर द्यायचं हे अंतर किती आहे सांगा, 15 कोटी किलोमीटर आहे. बघा किती किलोमीटर आहे असं जर समजा तुम्हाला विचारलं गेलं तर उत्तर द्यायचं आपण काय सांगा, तर ह्या ठिकाणी 15 कोटी किलोमीटर आहे असं आपण आन्सर करायचं. ठीक आहे. मग एक ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट बरोबर 1.5 गुणिला 10⁸ किलोमीटर. आणि एक ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट जर ते मीटरमध्ये काउंट करायचं असेल तर ते 8 वर पुन्हा 3 शून्य वाढवा, 1.5 गुणिला 10⁻11 मीटर हे लक्षात ठेवायचं. आता बघा व्याख्येमध्ये सरासरी हा शब्द वापरण्याचे कारण की पृथ्वी आणि सूर्यामधलं अंतर काय सांगा सारखं नसते. तुम्हाला माहित आहे की पृथ्वी ध्रुवावर कशी आहे सांगा चपटी आहे, विषुववृत्तावर कशी आहे सांगा फुगीर आहे. म्हणून काय सांगा पृथ्वीच्या म्हणजे पृथ्वी आणि सूर्य यांच्यामधलं जे काय म्हणून सांगा म्हणजे अपसूर्य स्थिती आणि उपसूर्य स्थिती अशा काय सांगा 2 स्थिती निर्माण होतात. आणि त्यावेळेस पृथ्वीचं अंतर काय सांगा म्हणजे कमी जास्त होत असते. म्हणून त्याचं ॲव्हरेज अंतर आपण लक्षात घ्यायचं. मग हे ॲव्हरेज अंतर आपण लक्षात घेतलं किती कोटी म्हटलं, 15 कोटी. मग एक ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे किती सांगा 15 कोटी किलोमीटर झालं. 1.5 गुणिला 10⁸ किलोमीटर. तेच मीटरमध्ये जर करायचं झालं तर 1.5 गुणिला 10⁻11 काय म्हणून सांगा मीटर असा त्याचा अर्थ होते. हे लक्षात घ्या, इथे आपण समजून घेऊ. ठीक आहे. आता बघा इथे तुम्हाला मी काय सांगा अंतर दिलेलं आहे, ह्या ठिकाणी मी तुम्हाला डिस्टन्स दिलेला आहे आणि ते कसं आहे हे बघा. तर आता वर जे दिलेलं आहे हे किती किलोमीटर आहे सर, तर हे काय सांगा 15 कोटी किलोमीटर आहे. बघा हे वर 15 कोटी किलोमीटर्स लिहिलेलं आहे. आणि आता एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न की प्रकाशाचा वेग काय, जगात सगळ्यात वेगवान वस्तू कोणती, तर ती प्रकाश आहे. आणि त्या प्रकाशाचा काय वेग आहे, प्रकाश काय वेगाने जातो, बापरे बाप. आता एक पहिला प्रश्न, सगळ्यात वेगवान वस्तू कोणती, जगात सगळ्यात वेगवान वस्तू कोणती, तर तिचं नाव आहे काय सांगा प्रकाश. प्रकाश ही जगात सगळ्यात वेगवान वस्तू होय. समजलं, प्रकाश ही जगात सगळ्यात वेगवान वस्तू. मग तो किती वेगाने जातो सर, आपल्या बुलेट ट्रेन काहीच नाही. लक्षात ठेवा 3 लाख किलोमीटर पर सेकंद. एका सेकंदाला डायरेक्ट तो किती जातो सर, एका सेकंदाला 3 लाख किलोमीटर जातो, 3 लाख. मग आता बघा तर हे काय म्हणू, आता एक प्रकाश वर्ष ते पुढे बघणार आहोत लाईट इयर आपण. पण आता पृथ्वी आणि सूर्य, हा सूर्य ती पृथ्वी बरोबर आहे, हा सूर्य ती पृथ्वी यांच्यामधलं डिस्टन्स जे आहे तर या प्रकाशाला कापायला किती वेळ लागेल, तर हे बघा इथे 3 लाख भागाकारात किती करू आपण सांगा 3 लाख. तर हे 5 शून्य आणि इथले 5 शून्य कट करा, तर हे 3 एक 3, 3 5 15, तर हे झाले काय सांगा 500 सेकंद वेळ लागेल.
तर हे सुद्धा कायम लक्षात ठेवा. मग इथे 2-4 प्रश्न तयार होते. आता हे प्रश्न कसे, जगातील सगळ्यात वेगवान वस्तू कोणती, त्याचं उत्तर प्रकाश. प्रश्न दुसरा, ती प्रकाश दर सेकंदाला किती किलोमीटरने प्रवास करतो, दर सेकंदाला किती किलोमीटर जातो, तर उत्तर काय सांगा, प्रत्येक सेकंदाला प्रकाश 3 लाख किलोमीटरचा काय सांगा प्रवास करतो. हा एक मुद्दा. आणि त्याच्यानंतर मग सूर्यापासून पृथ्वीपर्यंतचं अंतर किती आहे, 15 कोटी किलोमीटर आहे. मग 15 कोटी किलोमीटरला 3 लाखने जर भाग दिला तर हे 500 सेकंद असं आपल्याला उत्तर मिळतं. मग ह्या ठिकाणी सूर्य आणि पृथ्वी यांच्यामधील अंतर किती, तर आपण उत्तर देऊ बघा. म्हणजे आता सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो, त्याचं उत्तर झालं काय सांगा, 500 सेकंदाचा वेळ लागतो. हा एक पॉइंट. आता 500 सेकंदाला मिनिटात जर कन्वर्ट केलं तर 500 भागीला किती सांगा, 60. लक्ष द्या. मग आता बघा, हे 6 × 1 = 6, इथे sin 8 = 48, बरोबर आहे. उरले किती सांगा, 2. बघा, तर आता sin 8 = 48 म्हणजे 480. आता 8 मिनिटे 20 सेकंद. हे बघा, इथं कोण पूर्ण झाली सर, ह्या ठिकाणी मिनिटे पूर्ण झाली. मग इथे आपण म्हणू 8 मिनिटे काय सांगा, 20 सेकंदाचा वेळ लागतो. हे आपला आन्सर. सूर्याचा प्रकाश सूर्यापासून पृथ्वीवर पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो, तर आपला आन्सर होईल 8 मिनिटे 20 सेकंद इतका वेळ लागतो. पण एक्झॅक्ट जेव्हा अंतर काढल्या जाते असा काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे बघा, 8 मिनिटे लक्षात घ्या 16.6 सेकंद हे उत्तर झालं. तर हे तिन्ही उत्तर एक सेकंदात विचारलं तर उत्तर काय द्यायचं, सेकंदात जर समजा तुम्हाला विचारलं तर तुम्ही उत्तर द्यायचं 500 सेकंद वेळ लागतो. किती वेळ लागतो, 500 सेकंद काय सांगा वेळ लागतो. आणि जर समजा तेच मिनिटात विचारलं 8 मिनिटे 20 सेकंद, हे जरा ढोबळ मानाने, आणि ऑप्शन मध्ये 8 मिनिटे 16.6 सेकंद असं उत्तर असेल तर हे सुद्धा आन्सर आपण काय सांगा टिक करायचं. हे लक्षात ठेवा. तर असं एक एक प्रश्न आणि कंटेंट आपण सोबत काय सांगा पाहत जाणार आहोत. हे बघा, पुन्हा एक दुसरा प्रश्न इथं काय म्हणते, द ॲव्हरेज डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड द सन अबाउट काय म्हणते. आता लक्षात घ्या, म्हणजे तीच गोष्ट सांगते जी आपण बघितली. तर किती म्हणते, 150 दशलक्ष किलोमीटर. लक्षात घ्या, हे काय म्हणते, अबाउट 150 मिलियन किलोमीटर और काय सांगा 93 मिलियन माइल्स. हे बघा, मग आता इथे आपण जर समजा बघतो म्हटलं तर हे 150 दशलक्ष किलोमीटर. हे बघा, इथे थोडासा फरक आहे. 150 काय सांगा दशलक्ष, मिलियन म्हणजे दशलक्ष, आणि 93 दशलक्ष मीटर. 93 दशलक्ष काय म्हणून सांगा मीटर, असं आपण लक्षात ठेवा. 93 दशलक्ष ते माइल्स आहे, माइल्स मीटर नाही. काय सांगा इथे काय म्हणून सांगा 93 मिलियन, हे दशलक्ष. मिलियन म्हणजे काय होते सर, तर मिलियन म्हणजे दशलक्ष, इथे माइल्स. मैल म्हणतो ना, मैल. लक्षात घ्या, आपण किलोमीटरचं मैलमध्ये रूपांतर करताना 1 किलोमीटर बरोबर 1.6. लक्षात घ्या, 1 माइल बरोबर, हे लक्षात ठेवा. प्रत्येक प्रश्न आहे, एक काय सांगा माइल बरोबर, 1 मैल बरोबर 1.6 काय होते सांगा किलोमीटर. मग आता तुम्हाला जर प्रश्न विचारला की सूर्य आणि पृथ्वीमध्ये अंतर किती, तर आपलं उत्तर पाहिजे की 150 दशलक्ष किलोमीटर आहे आणि 93 काय सांगा दशलक्ष मैल एवढं अंतर आहे. आणि तिसरा प्रश्न या साईडवर कसा बनेल तुम्हाला सांगतो की 1 माइल्स म्हणजे किती सर, तर 1.6 किलोमीटर. म्हणजे 1 माइल्स 1.6 किलोमीटर, 1 माइल्स म्हणजे 1.6 किलोमीटर एवढं इथं काय म्हणून सांगा. यालाच काय सांगा ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट, खगोलीय एकक असे म्हटल्या जाते. हे आपण लक्षात घेऊया मित्रांनो. हा जो आपण पोर्शन बघतोय संपूर्ण खगोल, हे तुम्ही कोणतीही परीक्षा द्या, प्रत्येक परीक्षेसाठी तुम्हाला हा कामात येणार आहे. राज्यसेवा, कंबाईन, तलाठी, सरळ सेवा, A to Z काय म्हणून सांगा ह्या ठिकाणी तुम्हाला कामात येणार आहे. हे लक्षात घ्या. तर याच्यावरचं स्पष्टीकरण आपण काय सांगा घेतलेलं आहे, हे लक्षात घ्या. आता दुसरं खगोलीय एकक बघूया किंवा दुसरं काय सांगा खगोलीय युनिट बघूया, प्रकाश वर्ष, लाईट इयर. हा एकदम सोपं बघूया आपण या ठिकाणी. बघा ह्या ठिकाणी तुम्हाला काय म्हणत आहे ते बघा. इथे काय म्हणते, लाईट म्हणजे काय म्हणून सांगा प्रकाश, हा, आणि इयर म्हणजे काय होते सांगा वर्ष. म्हणून याचं नाव काय सांगा म्हणजे प्रकाशाने आज सुरुवात झाली आणि वर्षभर प्रकाश काय सांगा प्रवास करत राहिला. प्रति सेकंदाला 3 लाख किलोमीटर, हे लक्षात ठेवा. प्रकाश कसा जातो रे, प्रकाश प्रति सेकंदाला 3 लाख किलोमीटरचा प्रवास करतो. आणि तसा प्रति सेकंदाला 3 लाख किलोमीटरचा प्रवास करत जेव्हा तो वर्षभर प्रवास करत राहील
तर तेव्हा त्याला काय म्हणायचं, प्रकाश वर्ष. म्हणजे याचा अर्थ काय होतो हे बघा, जगातील सर्वात वेगवान गोष्ट कोण आहे, तर त्याचं उत्तर काय सांगा, प्रकाश. प्रकाश जगात सर्वात वेगवान गोष्ट आहे, हा एक पॉइंट. एका सेकंदाला प्रकाश किती म्हणून सांगा, 3 लाख किलोमीटर प्रवास करतो. प्रकाश वर्ष म्हणजे काय, प्रकाशाने पूर्ण एका वर्षात कापलेले अंतर म्हणजे प्रकाश वर्ष. आता खगोलीय एकक समजलं तुम्हाला, ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट समजलं. सूर्य आणि पृथ्वी यांच्यामधलं अंतर 15 कोटी किलोमीटर म्हणजे एक ॲस्ट्रॉनॉमिकल काय सांगा, युनिट होय. मग आता बघा, हे प्रकाश वर्ष म्हणजे प्रकाशाने पूर्ण एका वर्षात कापलेले अंतर म्हणजे कोण होय सर, प्रकाश वर्ष होय. मग एक प्रकाश वर्ष म्हणजे ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट किती, ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे फक्त पृथ्वीपासून सूर्यापर्यंत 15 कोटी किलोमीटर. मग एक प्रकाश वर्ष म्हणजे किती, तर हे बघा या ठिकाणी 60,000 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट होय. मोठं कोण, एक प्रकाश वर्ष म्हणजे 60,000 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट होय. मग ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट छोटं आहे, प्रकाश वर्ष मोठं आहे. लक्षात घ्या, ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट छोटा आहे, प्रकाश वर्ष मोठा आहे. हे विचारते कोणतं युनिट लहान आहे, कोणतं युनिट मोठं आहे. मग हे बघा, तर याचं जर समजा आपण जर बघतो म्हटलं तर प्रकाश वर्षाचं कसं होईल पहा, तुम्हाला सांगतो. या ठिकाणी हे बघा, 9.46 गुणिला 10⁻12 किलोमीटर हे झालं एका प्रकाश वर्षाचं व्हॅल्यू. कशात सर, किलोमीटरमध्ये. 9.46 गुणिला 10⁻12 किलोमीटर हे झालं, हे म्हणजे होय 1 लाईट इयर. बघा 1 लाईट इयर. आणि आता हे किलोमीटरचं रूपांतर इथे मीटरमध्ये जर करतो म्हटलं तुम्ही, तर इथं 12 आहे, तर 3 शून्य वाढेल म्हणजे पॉवर 3 ने वाढेल, घातांक 3 ने वाढेल. 9.46 गुणिला 10⁻15 मीटर. 15 काय सांगा, मीटर. इथे बघायचं, मीटरमध्ये म्हणत असेल तर 15 घातांक पाहिजे, किलोमीटर मध्ये म्हणत असेल तर घातांक किती पाहिजे, 12 पाहिजे. हे लक्षात घ्या. तर आता बघा, तुम्हाला सांगतो ब्रह्मांडात एक पुन्हा प्रश्न आहे नंतरचा महत्वाचा. ब्रह्मांडात सर्वाधिक अंतर मोजण्यासाठी म्हणजे जास्तीत जास्त जे डिस्टन्स मोजायचं आहे आपल्याला, तर ते काय म्हणून सांगा, कोणतं युनिट वापरलं जाते. म्हणजे ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट, खगोलीय एकक वापरलं जाते, प्रकाश वर्ष लाईट इयर वापरलं जाते, किंवा पार्सेक वापरलं जाते. तर उत्तर त्याचं आहे हे तुमचं जे प्रकाश वर्ष आहे, लाईट इयर, हे सर्वाधिक वापरलं जाते. बघा, ब्रह्मांडात सर्वाधिक अंतर मोजण्यासाठी वापरण्यात येणारे एकक म्हणजे प्रकाश वर्ष होय. वापरण्यात येणारा एकक म्हणजे कोण होय, प्रकाश वर्ष. मग प्रकाश वर्ष म्हणजे काय, तर बघा तुम्हाला सांगितलं 2-4 प्रश्न पटापट लक्षात. प्रकाश वर्ष हे कोण आहे, तर हे विश्वातील ब्रह्मांडातील 2 खगोलीय एककामधील अंतर मोजण्यासाठी वापरलं जाते. मग प्रकाश वर्ष, तर बघा एका सेकंदात प्रकाश किती प्रवास करतो, 3 लाख किलोमीटर काय सांगा प्रवास करतो. आणि जगातील सगळ्यात वेगवान गोष्ट कोणती, प्रकाश होय. मग प्रकाशाने एका संपूर्ण वर्षात कापलेले अंतर म्हणजे 1 प्रकाश वर्ष होय. हे लक्षात घ्या. आणि याच्यात लक्षात ठेवायचं की 1 प्रकाश वर्ष म्हणजे 60,000 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट होय, असं आपण लक्षात घ्यायचं. हे कशाशी संबंधित बोलतोय आपण सांगा, प्रकाश वर्षाशी. आणि त्याचं काय म्हणून सांगा, त्याचं मूल्य काय आहे, 9.46 गुणिला 10⁻12 किलोमीटर किंवा 9.46 गुणिला 10⁻15 मीटर असं त्याचं काय सांगा व्हॅल्यू आहे. आणि ब्रह्मांडात खगोलीय अंतर मोजण्यासाठी सर्वाधिक वापरलं जाणारं युनिट म्हणजे कोण होय सर, प्रकाश वर्ष होय. तर अशा प्रकारे प्रकाश, पुन्हा प्रकाशाचा गुणधर्म आहे, प्रकाश कसा प्रवास करतो रे, तर प्रकाश सरळ रेषेत काय म्हणून सांगा प्रवास करतो, असा प्रकाशाचा त्या ठिकाणी गुणधर्म आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात घेऊया. ठीक आहे. शेवटचं बघा, तिसरं आहे पार्सेक. पार्सेकवर प्रश्न. आता हे कोण आहे, तर पहिला पॉइंट, तर हे काय सांगा, खगोलीय एकक आहे, खगोलीय अंतरे मोजण्यासाठी वापरणारे एकक आहे. पहिला आपण पाहिला ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट, दुसरं पाहिलं काय प्रकाश वर्ष लाईट इयर, आणि तिसरं आपण जे बघत आहोत तर त्याला आपण काय म्हणूया सांगा, पार्सेक. ठीक आहे. तर मग आता बघा या ठिकाणी कसं राहील सर, हे बघा अंतरे मोजण्याचे सर्वात प्राचीन एकक. हे बघा इथे काय सर्वात प्राचीन, डायरेक्ट प्रश्न जर विचारला तुम्हाला की खगोलीय अंतरे मोजण्यासाठी वापरण्यात येणारं सर्वात प्राचीन एकक कोण, सर्वात प्राचीन एकक म्हणजे कोण होय सांगा, पार्सेक होय. बघा अंतर मोजण्याचे सर्वात प्राचीन, एक प्रश्न, सर्वात प्राचीन एकक म्हटलं तरी आपण उत्तर या ठिकाणी द्यायचं, सर्वात प्राचीन एकक जरी म्हटलं तरी उत्तर काय सांगा द्यायचं, आपण पार्सेक असंच द्यायचं. आणि सर्वात मोठे असं जरी म्हटलं तरी त्याचंही उत्तर आमचं काय राहील सर,
पारसेकच राहील. हा, तर मग दोन प्रश्न बघा. खगोलीय अंतरे मोजण्यासाठी सर्वात प्राचीन एकक कोणतं, तर त्याचं उत्तर काय सांगा. आपण म्हणू पारसेक. सर्वात मोठं एकक हे सगळ्यात मोठं आहे, कारण इथे काय सांगा, 1 पारसेक म्हणजे 3.26 प्रकाश वर्ष, 3.25 प्रकाश वर्ष. मग आता तुम्हाला प्रश्न विचारला, सर्वात लहान कोण, तर ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. त्याच्या 60,000 पट मोठं कोण, प्रकाश वर्ष. आणि त्याच्यापेक्षा 3.25 पट मोठं कोण, तर काय सांगा, पारसेक. बघा, मग अंतर मोजण्याचे सर्वात प्राचीन व सर्वात मोठे एकक म्हणजे पारसेक होय. 1 पारसेक म्हणजे 3.26 प्रकाश वर्ष होय. मग लहानकडून मोठ्याकडे क्रम लावा असं जर विचारलं तुम्हाला, तर पहिल्यांदा कोण सांगा, ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट लक्षात घ्या, नंतर कोण सांगा लाईट इयर, आणि नंतर कोण सांगा पारसेक, असं आपण लक्षात घेऊया. 1 पारसेक म्हणजे 3.26 काय सांगा, लाईट इयर, असं लक्षात घेऊया आपण. आणि बघा, मग चढता क्रम लावा म्हटलं तर खगोलीय एकक, प्रकाश वर्ष आणि पारसेक. उतरता क्रम लावा म्हटलं पहिल्यांदा पारसेक, मग काय म्हणून सांगा लाईट इयर, आणि मग कोणतं सांगा खगोलीय एकक, असं आपण लक्षात घेऊया. ठीक आहे मित्रांनो, आजचा तास इथे थांबवूया. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा आणि ऑलवर क्लिक करा, आणि तुम्हाला व्हिडिओ शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.